नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी विश्व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सध्या गायरान जमीन अतिक्रमण हा मुद्दा सर्वात जास्त चर्चेला येत आहे. तर नेमके गायरान जमीन अतिक्रमण काय आहे? त्याबद्दल शासनाचे वेळोवेळीचे निर्णय काय आहेत? तसेच काही केस ह्या कोर्टात गेल्यामुळे कोर्टाचे काही ह्या ठिकाणी निर्णय आलेले आहेत. ते आजपर्यंतचे काय निर्णय झालेले आहेत हेही पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, खूप आधीच्या कालावधीपासून स्थानिक गावकरी किंवा गावाच्या निरनिराळ्या सार्वजनिक वापरासाठी शासकीय जमिनी संबंधित ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्या आहेत. जसे की गुरचरण जमीन, खळवाड, निरनिराळे सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी जमीन, स्मशानभूमी, सार्वजनिक तलाव इत्यादींसाठीची जमीन. सदर जमिनीवर संबंधित गावाच्या वहिवाटीचे हक्क तथा अधिकार असतात. मित्रांनो, ही जमीन महाराष्ट्र शासनाची किंवा शासनाची असते, परंतु त्याच्यावरती हक्क हे संबंधित ग्रामपंचायतीचे असतात. परंतु अलीकडच्या काळात वर नमूद केलेल्या सार्वजनिक जमिनीचा वापर अनधिकृतरित्या अन्य प्रयोजनासाठी करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर अनिष्ट परिणाम होत असून गावाच्या मूलभूत गरजा व गुरचरणासाठी अशा जमिनीची दिवसेंदिवस कमतरता भासू लागली आहे. पर्यायाने गावातील गुरचरणासह सार्वजनिक वापरातील जमीन, तलाव, सार्वजनिक वापरातील वहिवाटीचे रस्ते, पाणंद रस्ते व अन्य सार्वजनिक वापरातील जमिनीवर होणारी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम व अनधिकृत वापर यामुळे सध्या अल्प प्रमाणात अशा जमिनी उरलेल्या आहेत. अर्थात त्याचा गावकऱ्यांच्या सार्वजनिक सोयीसुविधा तथा वापरावर विपरीत परिणाम झालेला आहे. गायरान जमीन गुरचरणासाठी ग्रामपंचायतीकडे निहित अथवा वर्ग केलेली असते. बऱ्याच वेळेला स्थानिक गावकऱ्याकडून अथवा ग्रामपंचायतीकडून अनधिकृतरित्या अशा जमिनीचा धार्मिक व अन्य वस्तूंच्या उभारणीसाठी, व्यापारी स्वरूपाच्या बांधकामासाठी करण्यात येतो किंवा अशा जमिनीचे वाटप हितसंबंधी व्यक्तींना करण्यात येते. परंतु त्याबाबत स्थानिक महसूल यंत्रणेमार्फत अथवा ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई होत नाही. पर्यायाने गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापराच्या जमिनी शिल्लक राहत नाहीत अथवा अल्प प्रमाणात शिल्लक राहतात. त्यामुळे ग्रामस्थांच्या सोयीसुविधा व वापरावर बंधने येतात. गायरान अथवा गुरचरण वाटपावरून शासन निर्णय महसूल वन विभाग नुसार धोरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार गायरानासाठी राखून ठेवलेली जमीन इतरत्र जमीन उपलब्ध नसेल तर आणि गायरानाचे क्षेत्र त्या गावाच्या एकंदरीत लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्राच्या 5% पेक्षा कमी होणार नाही याची खात्री झाल्यावरच सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करून देण्याचा विचार व्हावा असा निर्णय घेण्यात आला होता. मित्रांनो, हा शासन निर्णय 26 मार्च 1984 साली घेण्यात आला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या ताब्यातील जी गायरान क्षेत्र होते ते 5% पेक्षा कमी होणार नाही याची काळजी घेण्याची या ठिकाणी हा निर्णय घेतला होता. मित्रांनो, अगोदर ग्रामपंचायतीकडे खूप जास्त प्रमाणात जमीन होती, परंतु ती अतिक्रमणामुळे कमी होत गेली. त्यामुळे शासनाला हा निर्णय घ्यावा लागला. सदर निर्बंधामुळे ग्रामीण भागात त्या गावच्या मूलभूत नागरी सोयीसुविधा उदाहरणार्थ पाणी पुरवठा, दवाखाने, शाळा, केंद्र व राज्य पुरस्कृत योजना तथा ऊर्जा पुरवठा इत्यादीकरिता जमीन उपलब्ध करून देणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे शासन परिपत्रक महसूल व वन विभाग क्रमांक मित्रांनो ह्या ठिकाणी 26/6/1999 ला एक परिपत्रक काढले. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सर्वांगीण ग्रामीण विकासाच्या दृष्टीने मूलभूत नागरी सुविधा उदाहरणार्थ पाणी पुरवठा, दवाखाना, शाळा बांधकाम, ऊर्जा पुरवठा इत्यादी प्रयोजनाकरिता जमिनीची आवश्यकता असेल आणि त्या ठिकाणी अन्य शासकीय जमीन उपलब्ध नसेल अथवा ज्या सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता आहे त्या प्रयोजनासाठी अन्य कोणतीही जमीन उपयुक्त नसेल तर अशा प्रकरणात प्रस्तुत संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या किमान 5% गायरान जमीन शिल्लक राहण्याची अट शिथिल करून ती जमीन उपलब्ध करून देण्यात यावी. मात्र त्याकरिता स्थानिक ग्रामपंचायतीने तसा सुस्पष्ट उल्लेख करून ठराव मंजूर करणे व त्या ठरावावर संबंधित कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शिफारस असणे आवश्यक राहील. अशा प्रकारचा हा शासन निर्णय मित्रांनो 1999 साली घेतला होता. त्या 5% मध्येही ह्या ठिकाणी अट शिथिल करण्यात आली होती. परंतु ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की
त्या ठरावावर किंवा ती जमीन देण्याच्या ठरावावर ग्रामपंचायतीने तसा सुस्पष्ट ठराव पास केलेला असावा आणि त्या ठरावावर कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचीही शिफारस असणे आवश्यक आहे. तरच ती जमीन देता येईल अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता. मित्रांनो, त्यानंतर 28/5/2010 ला एक नवीन शासन निर्णय आला. त्या नवीन शासन परिपत्रकानुसार गायरान जमीन मंजूर करताना ग्रामपंचायतीच्या ठरावाबरोबरच ग्रामसभेचा सुस्पष्ट ठराव असणे देखील बंधनकारक केले आहे. ह्या ठिकाणी मित्रांनो, ग्रामसभा आणि ग्रामपंचायत हा फरक काय? तर ग्रामपंचायत म्हणजे जे गावाने निवडून दिलेले सदस्य असतात किंवा जे पंच असतात, त्याला ग्रामपंचायत असे म्हटलं जातात. तर ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ व्यक्तींची अशी जी सभा भरली जाते, त्याला ग्रामसभा म्हटलं जातात. मित्रांनो, ग्रामपंचायतपेक्षा ग्रामसभा ही खूप अ, व वरिष्ठ आहे. त्यामुळे ग्रामसभेचा या ठिकाणी ठराव असणे बंधनकारक केले होते. त्यानंतर मित्रांनो, 28/11/1991 च्या शासन निर्णयान्वये 1/4/1978 ते 14/4/1990 या कालावधीत मागासवर्गीय आणि इतर भूमिहीन व्यक्तींची शासकीय पड व गायरान जमिनीवर शेतीसाठी झालेली सदर शासन निर्णयातील अटी शर्तीनुसार पात्र ठरत असलेली अतिक्रमणे नियमित करण्याचा व अपात्र अतिक्रमणे निष्कासित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरासाठी ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्या जमिनी तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत मित्रांनो, एक खूप असा गाजलेली या ठिकाणी केस आहे. ती केस आहे पंजाबमधली जयपाल सिंग व इतर विरुद्ध पंजाब राज्य व इतर या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदवले आहे आणि आदेशही अशा प्रकारचे दिले आहेत, की शतकांपासून गावाच्या ताब्यात असलेल्या सार्वजनिक वापरातील जमिनी व गायरान जमिनी गावकऱ्यांच्या विविध उपयोगात आहेत. जशा गुरांना पाणी पिण्यासाठी, धुण्यासाठी तलाव, हंगामाचे धान्य साठवणुकीसाठी जागा, पाणंद रस्ते, वहिवाटीचे रस्ते, पीक मिळणीसाठी, मुलांना खेळण्यासाठी, मनोरंजनासाठी सर्कस, रामलीला इत्यादींसाठी मैदान, बैलगाड्या स्थानक, जलस्रोत, मोकळी जागा व स्मशानभूमी, दफनभूमी इत्यादी प्रयोजनांसाठी गावाच्या ताब्यात होत्या. या जमिनीची मालकी स्थानिक कायद्यानुसार शासनाकडे होती. शासनाने या जमिनींचे व्यवस्थापन ग्रामसभा, ग्रामपंचायतींकडे सोपवले होते. या जमिनींचे सार्वजनिक वापरासाठीच्या जमिनी म्हणून आलेले स्थान अबाधित राहण्यासाठी त्यांना अहस्तांतरणीय वर्ग देण्यात आला होता. असे असले तरी अपवादात्मक स्थितीमध्ये काही जमीन भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींना देणे अनुज्ञेय होते यात शंका नाही. मात्र हे अगदी अपवादात्मक परिस्थितीतच करणे अपेक्षित होते. गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापराच्या हक्कांचे इतक्या अस्तेने संरक्षण करण्यात आले होते, की काय कायद्यांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते, की या जमिनीची मालकी शासनाकडे असली तरी त्यामुळे गावकऱ्यांचे सार्वजनिक हक्क नष्ट होत नाहीत. मात्र स्वातंत्र्यानंतर समाजकंटक लोकांनी भूशक्ती, धनशक्ती व राजकीय शक्तींद्वारे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक जमिनी हडप केल्याचे आढळून आले आहे. प्रशासनाचे हेतू परस्पर दुर्लक्ष व स्थानिक शक्तींच्या संगमताने हे साध्य करण्यात आले आहे. सबब सर्व राज्य शासनांनी शासकीय गायरान, गुरचरण व ग्रामस्थांच्या सार्वजनिक सोयीसुविधांसाठी असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करून सदर जमिनी लोकांच्या सार्वजनिक उपयोगासाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार करावा. अशा प्रकारचे ह्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला होता. या कार्यक्रमांतर्गत संबंधित अतिक्रमणधारकांना कारणे दाखवा नोटीस देऊन संक्षिप्त सुनावणी घेण्यात येऊन त्वरेने अपात्र अतिक्रमणे निष्कासित करण्याची कारवाई करावी. त्यानंतर मित्रांनो, अशी अतिक्रमणे खूप कालावधीपासूनच आहेत किंवा त्यावरील बांधकामावर प्रचंड खर्च करण्यात आला आहे. अशा कारणास्तव कोणत्याही अतिक्रमणास संरक्षण देण्यात येऊ नये तथा अशी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येऊ नयेत. ज्या प्रकरणात शासनाच्या निर्णयाद्वारे भूमिहीन, शेतमजूर किंवा अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यापूर्वीच निर्णय घेण्यात आलेला आहे. अशी अतिक्रमणे तसेच शाळा, दवाखाना किंवा इतर सार्वजनिक प्रयोजनार्थ बांधकाम यांची अगोदरच अस्तित्वात असलेली अतिक्रमणे वगळण्यात यावी. याबाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांगाने शासनाने पुढील निर्णय घेण्यात आला होता. मित्रांनो, हे हे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शासनाने पुढे एक शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार गायरान, गुरचरण व गावाच्या सार्वजनिक वापरातील कॉमन व्हिलेज लँड जमिनीवरील अन्य प्रयोजनांसाठी झालेली अतिक्रमणे तथा अनधिकृत बांधकामे फार जुनी असली व बांधकामावर फार खर्च केला असला तरी तात्काळ निष्कासित करण्याची कार्यवाही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा इत्यादींना विशेष कृती कार्यक्रम तयार करून करावी अशा प्रकारच्या या ठिकाणी शासन निर्णय झाला होता. त्यामध्ये संबंधित तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी सहाय्य करावे. सर्व संबंधित विभागांनी ही सामूहिक जबाबदारी म्हणून पार पाडावी. तसेच अशा जमिनीवर भविष्यात कोणीही अतिक्रमण होणार नाही किंवा कोणीही अतिक्रमण करणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. यापुढे गायरान जमीन अथवा सार्वजनिक वापरातील जमीन फक्त केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुविधा व सार्वजनिक प्रयोजन यासाठी अन्य जमिनी उपलब्ध नसल्यास याबाबत विचार करावा. गायरान, गुरचरण अथवा गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरातील जमिनी कोणतीही व्यक्ती, खाजगी संस्था, संघटना यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करण्यात येऊ नये. तसेच मित्रांनो, ह्या ठिकाणी काही अटी शर्तीचे पालन करून जमिनी ह्या मंजूर करण्याची ह्या ठिकाणी अट दिली होती. त्या अटी ग्रामसभेचा व ग्रामपंचायतीचा जमीन मंजुरीसाठीचा सुस्पष्ट ठराव असावा. उक्त ठरावास मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची मान्यता असावी आणि जमीन मंजूर करताना किमान आवश्यक जमिनीबाबत खात्री करण्यात यावी. त्याकरिता नियोजित आराखडे, नकाशे प्रस्तावाबरोबर असावेत. सार्वजनिक प्रयोजन व सार्वजनिक सुविधा याबाबत संभ्रम निर्माण झाल्यास राज्य शासनाचे मार्गदर्शन घेण्यात यावे. गायरान जमीन व ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्या अन्य शासकीय जमिनी वितरणाचा प्रस्ताव सादर करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रस्ताव अत्यंत काळजीपूर्वक तपासून नियमानुसार पुढील कार्यवाही करावी. अशा प्रकारचा हा शासन निर्णय घेण्यात आला होता. हा शासन निर्णय ग्रामविकास विभाग व निधी व न्याय विभागाच्या सहमतीने निर्गमित केला होता. अशा प्रकारचा हा मित्रांनो शासन निर्णय होता. खूप महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय मित्रांनो 12 जुलै 2011 रोजी घेण्यात आला होता. मित्रांनो, काही अटी शर्ती मान्य केल्यानंतरच तुम्ही गायरान जमिनीवर किंवा गायरान जमिनीही वापरू शकतात. अन्यथा ह्या ठिकाणी ह्या परिपत्रकामध्ये पूर्ण त्याबद्दल माहिती दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. हे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.